सारसनगर बनतोय गुंडांचा अड्डा। दारूसाठी 200 रुपये न दिल्याचा संताप, मजुरावर लोखंडी पाईपने जीभ घेणं हल्ला, मारहाणीचा व्हिडिओ समोर, आरोपी विरोधात 324 चा गुन्हा। अहिल्यानगरमध्ये गुंडगिरीचे प्रकार पुन्हा एकदा समोर आले असून दारू पिण्यासाठी अवघे 200 रुपये न दिल्याचा राग मनात धरून एका मजुरावर लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या मारहाणीचा कथित व्हिडिओही समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली। फिर्यादीनुसार चिपाडेमाळा सारसनगर येथील अक्षय महादूर आसकर हे 31 जुलै रोजी करपेमाळा येथे मजुरीचे पैसे घेण्यासाठी थांबले होते। त्याचवेळी ओळखीचा मयूर छबुराव कांडेकर तेथे आला आणि दारू पिण्यासाठी 200 रुपयांची मागणी केली। मात्र पैसे नसल्याचे सांगताच आरोपी संतापला। त्याने प्रथम शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर तेथेच पडलेल्या लोखंडी पाईपने फिर्यादीच्या डाव्या पायावर आणि पाठीवर वार केल्याचा आरोप करण्यात आलाय। एवढ्यावरच न थांबता जीवे मारण्याची धमकी देत आरोपी तेथून पसार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले। जखमी अक्षय रासकर यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचारानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी मयूर छबुराव कांडेकर याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। दरम्यान या मारहाणीचा कथित व्हिडिओ समोर आल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे। फिर्यादीने आरोपीकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला असून परिसरात त्याच्याविषयी भीतीचे वातावरण असल्याचाही आरोप केलाय। या पार्श्वभूमीवर अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करावी, तसेच अशा घटनांवर प्रभावी आळा घालून अहिल्यानगर शहर अधिक भयमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे नागरिकांकडून होत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत। मी अक्षय माधुरासकर, राहणार सारसनगर। इथे मी कामावरून 3 वाजता काल रोजी सुटलो, बसलो होतो। तो मयूर कांडेकर तो आला, त्यांनी मला 200 रुपये मागितले। मी पैसे न दिल्यास त्यांनी माझे तोंडावर चपाचप मारले, बागडा छातीमध्ये मारल्या आणि हातपाय त्याचे पार त्या रोडने मारले त्यांनी पायाला। असं चलत असल्यावर कसं पिऊन आलता वरतून, माझी गाडी बी मागत होता तो। त्याच्यानंतर 200 रुपये सुद्धा काढले माझे, जेवढे होते ना खिशेमध्ये ते 200 रुपये सुद्धा घेऊन गेला पिण्याकरता तो। आता याला काय करायला पाहिजे ना, ते असंच चालू राहिल्यावर कसं व्हायचं? ते बारकले अजून बी मला काय म्हटलं की तू मला दिसला तर मी तुला सांगन। मला धमकी बी दिली, त्याच्यामुळे त्याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे। मला मारलेले व्हिडिओ काढलेले आहेत, व्हिडिओ इकडं सगळ्यांनी दाखवले, व्हायरल केले ते व्हिडिओ। आता परत असं नाही व्हावं ही अशी सगळ्यांनाच सांगणे।